मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा आंदोलनावर आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे, मात्र या संदर्भात चिंतन करण्याची गरज आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलासा देणारी अनेक कामं केली आहेत, याचा विचार व्हावा असंही देशमुख म्हणाले। ते पुढे म्हणाले की फडणवीस सरकार असताना मीही त्या उपसमितीमध्ये होतो, त्यावेळी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं। दुर्दैवानं सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली गेली नाही, तरी देखील मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले। ओबीसी समाजाच्या सर्व योजना मराठा समाजालाही लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल 1.5 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे। मुंबईला रवाना झालेले आहेत, काय सांगाल? आपण देखील काही दिवस जे ते उपसमितीमध्ये होतात। मला असं वाटतं की लोकशाही आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या परीनं मागण्याचा हक्क आहे। थोडासा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्यकाळाचा विचार करावा। माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना मी त्या समितीमध्ये होतो। सरकारने त्यावेळेस आरक्षण दिलेलं होतं, परंतु ते जनहित याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि दुर्भाग्यानं सरकारची बाजू प्रभावीपणे त्यावेळेस मांडायला अपेक्षित होतं आणि दुर्भाग्यानं ते मानली गेली नाही। आणि दुर्भाग्य आहे, जो माणूस करता माणूस आहे, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या मराठा समाजाला खूप मोठं आरक्षण देऊन दिलासा दिला होता, किंबहुना आरक्षण ज्यावेळेस रद्द झालं, माननीय मुख्यमंत्री पदावरती आले, त्यावेळेस राज्य सरकारच्या म्हणजे ओबीसीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना ह्या मराठा समाजाला लागू केलेल्या आहेत। त्याचाही आज अण्णासाहेब पाटील महामंडळ आज खूप मोठ्या जवळपास 1,30,000 या राज्यातल्या तरुण मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेला आहे। व्याज परताव्याच्या माध्यमातून सुद्धा हा मोठा लाभ झालेला आहे। नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे तरुण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेले आहेत। मला असं वाटतं की लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांचे ते मागत राहतील, परंतु चिंतन करायची गरज आहे। मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली। कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान झालेलं आहे, त्यावेळेस सुद्धा त्यांचं म्हणजे बलिदान कशामुळे झालं? केवळ आरक्षणामुळे झालं। स्वतःचं बलिदान केलं तरी त्यावेळेस त्यांना आरक्षण मिळालेलं नव्हतं, पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलेलं आहे। मला असं वाटतं की सर्व मराठा समाजाने चिंतन करावं। लोकशाही मार्गाने सगळ्यांना मागांना हक्क आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, पण आपल्या ह्याच्यामुळं कोणाला त्रास होऊ नये ह्याची सुद्धा सर्व मराठा समाज बांधवांनी चिंतन करावं, काळजी घ्यावी, एवढीच विनंती। बापू, एकंदरीत पाहायला गेलं तर सणासुदीचा काळ आहे आणि त्यातच जे ते जरांगे मुंबईत दाखल होत आहेत, मात्र कुठंतरी हे काय म्हणावं आता ह्या गोष्टी त्यांनाच माहिती आहे या काळात का काढलेला आहे। खरं म्हणजे हिंदू समाजाचा हा सर्वात मोठा सण आहे आणि मला असं वाटतं की ही म्हणजे आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जत्रेचं स्वरूप असतं अक्षरशः, आणि अशा वेळेस काढू नये, परंतु आता त्यांची इच्छा आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांची मर्जी।